नमस्कार, रूपा चक्रवर्ती रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण साधी सिंपल रेसिपी बनवते। हे सुके बोंबील घेतलेत मी साफ करून, सुके बोंबील साफ करून घेतलेत। आपण हे सुके बोंबील तव्यामध्ये आपण थोडे भाजून घ्यायचे आहेत। आपले बोंबील बघा छान करपून भाजून झाले आहेत। ते आपण एका वाट्यात ताटामध्ये काढून घ्यायचे। इथे आपण 2 चमचे तेल टाकले तव्यामध्ये। आपण हे बोंबील लोखंडी तव्यामध्ये बनवणार। लोखंडी तव्यात बोंबील बनवून खूप सुंदर टेस्ट लागते। एक कढीपत्ता टाकायचा आहे। तेल आपलं छान तापलेलं आहे आणि त्यामध्ये हा 2 कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत। कांदे छान भाजून घ्यायचे। आपला कांदा भाजतोय तोपर्यंत आपण इकडे बोंबील आहेत ना असे हाताने असे व्यवस्थित हे करून घ्यायचे, भाजून घ्यायचे। आतमध्ये असं बोंबलं सर्व ते आपण साफ करून घ्यायची, झाडून घ्यायची। आता आपण हे बोंबील आहेत ना पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। तिकडे आपला कांदा छान भाजून झालाय। त्यामध्ये आपण एक मोठा टमाटर टाकायचा आहे। आपण इकडे बटाट्याच्या साली काढून त्याचे असे लांब लांब पीस करून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत। इकडे कांदा टमाटर छान भाजलेला आहे। त्यामध्ये आता हे आमच्या घरचा घाटी मसाला 1 चमचा टाकायचा आहे। हा अद्रक लसूण मसाला आहे। आपण या बोंबलामध्ये थोडासा टाकायचा आहे। तर हे आपण हे बोंबील आणि छान थोडेसे फ्राय करून घ्यायचे तेलावर। ते मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे। टमाटर टाकल्यामुळे आपण त्यात कोकम वगैरे टाकणार नाहीये। चांगली लोक खूप कमी कोकम वापरतो। ठेवलेले बटाटे आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत। आणि धने पावडर टाकायचा आणि थोडासा गरम मसाला टाकायचा। छान हलवून घ्यायचा एकदम व्यवस्थित। आपण इथे थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि परत छान हलवून घ्यायचं। आणि 1 ग्लास त्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचंय। बघा बोंबील बटाटा छान उकळी आलेले। आपण आता त्याला झाकून ठेवणार आहोत। आपली 10 मिनिटं झालेली आहेत। पण बघायचं बटाटा शिजलाय की नाही। आपण खूप सुकं नाही बनवायचं, त्यामध्ये बनल्यामुळे अजून खूप सुंदर होतो। टेस्ट त्याची खूप छान लागते। आपण आता फक्त त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकायचे आणि आपली डिश तयार आहे। बोंबील बटाटा। बोंबील बटाट्याबरोबर आज आपण स्पेशल तांदळाची भाकरी बनवलेली आहेत। तांदळाच्या भाकरीबरोबर बोंबील बटाटा छान लागतो। असा आपला बोंबील बटाट्याचा झणझणीत रस्सा तुम्हाला कसा वाटलं बघा। हे बोंबलाचे आणि बटाट्याचं लवलवीत
माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग. उन्हाळा चालू झालेला आहे. स्वतःची काळजी घ्या. भरपूर पाणी प्या.